श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. ऐसा जरी थोरावे तरी उपाय के आगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. तरी तेने ज्ञानशस्त्रे निकळू हा निवटे. मग निशेष खता पिटे मानसींचा. या कारणे पार्था उटिवेगी वरवता. नाशु करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्री कृष्ण ज्ञानदीपू. तो म्हणतसे स्वकृपू ऐके राया. तवया पूर्वापार बोलाचा विचारुनी कुरमरू पंडूचा. कैसा प्रश्नो अवसरीत करिता होईल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य महनमंगल चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव. भाविकांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपल्या जगद्गुरु माऊलींच्या अमृतवाणीने अतिशय सुंदर असं या संशयावर जर मात करायची असेल, हे संशयरूपी अज्ञानावर जर मात करायचं असेल तर उपाय त्यांनी अगोदरच सांगितला की परमार्थ. बघा, मला इतकं आश्चर्य वाटतं की या ओव्यांमध्ये प्रत्यक्ष भगवंताने आपल्याला या अज्ञानावर संशयावर मात कशी करावी हे सांगितलं. पण त्या अगोदरच आपल्या जगद्गुरु माऊलीने या संशयरूपी या अज्ञानावर परमार्थाशिवाय दुसरा उपायच नाही आहे हे अगोदरच आपल्याला सांगितलं. आणि म्हणून आजच्या या प्रवचनामध्ये आपल्याला अध्याय 4 ओवी 206 ते 224 या ओव्यांचं आपल्याला निरूपण ऐकायचं आहे. आणि या पहिल्याच ओवीमध्ये आपल्या प्रत्यक्ष भगवंताने, श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे, मग हा उपदेश फक्त अर्जुनाला केला आहे का हो? अजिबात नाही. कारण भगवंतापुढे फक्त अर्जुन दिसत नव्हता, अख्ख्या विश्वाला त्यांनी हा संदेश, हा उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश काय आहे तर हा जो संशय आहे, जे अज्ञान आहे, या अज्ञानावर जर मात करायची असेल तर बा अर्जुना, एकच उपाय आहे रे. आणि तो उपाय जर म्हणशील ना कोणता आहे तर तो उपाय आहे ज्ञानाचं खड्ग. ज्ञानाचा खड्ग जर तुझ्या हातात असेल, आता ज्ञानाचं खड्ग म्हणजे काय हो? खड्ग म्हणजे काय तर धारधार अशी तलवार. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की हा संशय जर एकदा मनामध्ये रुजला
तर त्या मनामध्ये चांगले विचारच कधी रुजत नाही. सद्विचारांना तिथे जागाच उरत नाही, कारण हा संशय हा इतका नाशकारक आहे. चांगले विचार मनामध्ये येऊ देत नाही. नवे नवे तो विचारांना, सद्विचारांना, सात्विकतेला नवे नवे तर त्या आपल्या बुद्धीलाही तो ग्रासून राहतो, बुद्धीचाही सर्वनाश करतो. आज या संशयापायीच कितीतरी नाश झालेला आहे. कारण व्यवहारात अध्यात्मामध्ये आपण पुढे बघणारच आहोत, पण आज जर मला या व्यवहारामध्ये या संशयाचं कारण जर माहिती असेल तर बघा, 2-3 महिने सुद्धा लग्नाला होत नाही. नवरा बायकोवर प्रेम विवाह करतात, पण 4-5 महिने होऊ द्या की तो नवरा बायकोवर संशय घेतो, बायको नवऱ्यावर संशय घेते, आणि काहीही कारण नसताना मोबाईलवर कोणाशी बोलतात, किंवा बायकोनी तुम्ही उशिराच का येतात याच्यावर संशय घ्यावा, कोणातरी बाहेर तुमचं काहीतरी असेल. आणि म्हणून चांगला सुव्यवस्थित चाललेला संसार या संशयापायी मोडला जातो, घटस्फोटापर्यंत येतो. हे झालं आपल्या प्रपंचातील. पण परमार्थामध्ये सुद्धा, या परमार्थामध्ये हा संशय खूप धुमाकूळ घालतो. आणि म्हणून इथे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय भगवंताची वाणी सांगताना सांगितलं की ज्ञान खड्ग जर आपल्या हातात असेल, ही धारदार तलवार असेल. पण तलवार सांगताना मला इथे सांगावंसं वाटतं, किती धारदार तलवारीचं ते पातं असो, पण त्या पात्याला मूठ असल्याशिवाय काही महत्त्व आहे का? मूठ कशी असते, जर मूठ हातात धरली तरच ती वाकवता येते ना, तरच ती तलवारीचा आपल्याला उपयोग करतात. म्हणून मागच्या संत संघामध्ये आपल्याला आठवड्याला आठवत असेल तर जगद्गुरु माऊलींनी काय सांगितलेले, ठेव विश्वासाआधी गुरु वचनावरी. आठवत असेल तर बघा, आपल्याला विश्वास सांगितलेला. आणि विश्वास म्हणजेच काय, तर ही मूठ आहे, ही श्रद्धा आहे. आणि जोपर्यंत ही श्रद्धा, विश्वास आपल्या अंतरंगात येत नाही, त्याशिवाय ज्ञान उत्पन्नच होणार नाही हो. आणि म्हणून ही जी मूठ आहे, ही तलवारीची मूठ, ही श्रद्धेवर, ही विश्वासावरच किती ज्ञान जरी प्राप्त झालं, ती धारदार तलवार जरी किती असली, पण ती जर शत्रूचा नाश करायचा असेल तर मुठीशिवाय, तिला हातात धरल्याशिवाय ती चालूच शकत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही तलवार कधी वापरली जाते, की ज्यावेळेस शत्रूचा समोरच्याचा नाश करायचा असतो, त्याचा चिरच्छेद करायचा असतो, त्यावेळेसच ही तलवार कामाला येते. आणि मग या परमार्थामध्ये हा संशयाने जर थोडंसं जरी डोकं वर केडलं ना, तरी याचा जर नाश करायचा असेल ना, तर भगवंताने सांगितलं ज्ञानरूपी खड्ग तुझ्या हातात असू दे रे. आणि मग हे जी तलवार जर आपल्या प्रत्येकाच्या हातात असेल, मग हे ज्ञान काही बाजारात मिळतं का? हे ज्ञान काही पोथीपुराणा वाचून मिळतं का? तर अवश्य मिळतं, पण सद्गुरूशिवाय हे ज्ञान मिळत नाही. आणि म्हणून जगद्गुरु माऊलींनी सांगितलेले, ठेव विश्वासाआधी गुरु वचनावरी. किती सुंदर सांगितलं. गुरु वचनावर ज्याचा विश्वास असतो ना, त्यालाच ते ज्ञान, आणि तोही विश्वास श्रद्धेने असेल तर तेच ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून या संशयावर जर मात करायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्यायच नाही. आणि सगळ्यात श्रेष्ठ जे ज्ञान आहे तेच ज्ञान. ते ज्ञान कोणतं आहे, ते संशयावर ज्ञानाने मात कशी केली जाते, या ठिकाणी अतिशय सुंदर असा एक छोटासा दृष्टांत मला सांगावासा वाटतो. बघा, भगवंताचा, श्रीकृष्ण भगवंताचा दृष्टांत आहे. गोलोकामध्ये, गोकुळामध्ये, वृंदावनांमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राधेच्या व्यतिरिक्त ज्या गवळणी होत्या, ज्या गोपी होत्या ना, त्या भगवंताला अतोनात प्रेम करायच्या हो. सर्वस्व सोडून त्या भगवंतावर जीवापाड प्रेम करायच्या. पण बघा, कधीतरी या परमार्थामध्ये उच्च कोटीला गेल्या त्या गवळणी, त्या गोपिका सर्वस्व सोडून त्या भगवंताजवळ होत्या, त्या गोलोकात होत्या, त्या वृंदावनामध्ये होत्या. पण एक दिवशी सगळ्या गोपिका एकत्र झाल्या आणि एकीने काहीतरी फूस लावली. काय म्हटली, चला बरं भगवंताकडे. कारण भगवंताकडे गेलं तर भगवंताच्या मुखात फक्त राधेचंच नाव असतं. भगवंत फक्त राधा राधा राधाच करतं, राधाशिवाय त्यांना दुसरं काही दिसतच नाही. आणि राधेकडे जावं तर राधेला फक्त कृष्णाचंच ना, कृष्ण 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 माझा कुठे, काय कुठे, याच्याच ती मंत्रमुग्ध असते. मग या गोकुळामध्ये, या वृंदावनामध्ये या दोघांचं प्रेम तर अलौकिक आहे, पण आम्हाला कुठे इथे स्थान आहे? असं एकमेकीच्या मनामध्ये एकीने प्रश्न उपस्थित केला. विकल्प मनात निर्माण झाला आणि या विकल्पाने एवढी मोठी जागा घेतली तर अख्ख्या गोकुळातल्या गवळणींना, गोपिकांना त्याने पिछाडलं. आणि सगळ्यांनी ठरवलं एकमेकींनी की चला हाच तर आपण शेवटचा आता भगवंताला विचारायला जाऊ की. आणि सगळ्यांनी एक कट्टी केली, सगळ्या गोळ्या झाल्या आणि भगवंताकडे त्या गेल्या. आता भगवंतासमोर आल्यानंतर त्रिकाल ज्ञानी ते
त्यांना काय माहिती नाही या कशासाठी आल्या. अंतरंग जाणणारे ते भगवंतांना माहिती होतं या माझ्याकडे कशाला आल्या. कारण या संशयाने पिडलेले आहे, संशयाने पिछाडलेले आहे. आणि मग याच्यावर इलाज करायचा तो मलाच करावा लागेल ना. पण परीक्षा घेतात. गुरुदेव सुद्धा आपली अशा वेळेस परीक्षा घेतात. आणि तसं भगवंताने परीक्षा घ्यायची ठरवली. सगळ्या तो घोळका समोरून आला. भगवंताने विचारलं काय त्या गोपिकांना, राधा कुठे? तुमच्यामध्ये तर काही राधाच दिसत नाहीये, कुठे ती राधा? बघा काय प्रश्न विचारला, याच्यातही अध्यात्म आहे. राधा कुठे आहे की राधेजवळ जी भक्ती आहे, राधेजवळ जी श्रद्धा आहे, राधेजवळ जी मला सर्वस्व अर्पण करण्याची जी ताकद आहे ती तुमच्यात तर काही दिसतच नाहीये. राधा आहे कुठे? तुमच्यात ती राधाच दिसत नाही. पण याचं मर्म त्यांना काही जाणलंच नाही. कारण संशय ज्यावेळेस अंतरंगात असतो सद्विचारच तिथे नसतात. आणि त्यावेळेस त्या एकमेकीला म्हणतात, बघितलं ना, ऐकलं का, आम्ही समोर आलो, आम्हाला नाही विचारलं, त्या राधेला विचारलं. आम्ही समोर असताना आमचं नाव काय घेतलं नाही, त्या राधेचं बरं नाव आठवलं. मग एकमेकीने ठरवलं, चला जिथे आम्हाला किंमतच नाही ना, आम्ही पण काही काही वेळेस असे निर्णय घेतो परमार्थामध्ये. कधी कधी आमच्यावरच ही वेळ येते. कारण हा ज्ञानेश्वरी आहे ती आमच्या आम्हाला कळावी याच्यासाठीच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. परमार्थामध्ये गेल्यानंतर थोडा जरी संशय निघत आपण सोडून देतो. सांगायचं मर्म मला इथे असं आहे की त्यावेळेस त्या गोपिकांच्या एकमेकीच्या मनात निर्माण झालं की यांना जर आमचं नावच माहिती नाही, यांच्या हृदयात जर आम्हाला स्थान नाही तर राहायचं तर कशाला गोकुळामध्ये. चला एकट्टी केली आणि सगळ्यांनी निघून जायचं ठरवलं. आता निघून गेल्या, प्रवेशद्वाराजवळ आल्या, महाद्वाराजवळ आल्या. महाद्वाराजवळ येताच तिथे कोण होतं? शेषनारायण. आता शेषनारायण तिथे आहे. त्यांना म्हटलं, ओ आम्हाला दरवाजा उघडून द्या, आम्हाला हे गोकुळ सोडून जायचं. अहो झालं तरी काय, का गोकुळ सोडून जात आहे? सगळ्याच्या सगळ्या गवळणी महाद्वाराजवळ आल्या, आम्हाला गोकुळ सोडून जायचं काय कारण आहे? अहो ज्यांच्यासाठी आम्ही सर्वस्व सोडलं ना, ज्यांच्यासाठी आम्ही सर्वस्व सोडलं त्यांना तर आमची मुळी किंमतच नाही आहे, त्यांच्या हृदयात आम्हाला स्थानच नाही आहे. मग आम्ही राहायचं तरी कशाला? आम्ही रागवलं, आम्ही निघून जातो, दार उघडा. शेषनारायणे सांगितलं, मला भगवंताची परवानगी असल्याशिवाय मी काही दार उघडणार नाही, दरवाजा उघडणार नाही. तुम्ही इथे थांबा, मी भगवंताची परवानगी घेऊन येतो. कृष्ण भगवंताकडे शेषनारायण आले, घाईघाई आले आणि भगवंताला सांगू लागले, सगळा गोकुळ ओस पडेल ना, अख्ख्या गवळणी या बाहेर जायला निघालेले आहे, त्यात त्यांच्याशिवाय आपल्याला शोभाच नाही आहे, तर त्यांना काहीतरी करा ना तुम्ही. त्यावेळेस भगवंताची वाणी काय? भगवंत सांगतात, शेषनारायणा तू काही घाबरू नको. अरे ज्यांना मी माझ्या गोकुळात घेतलेलं आहे, ज्यांना माझ्या वृंदावनामध्ये घेतलेलं आहे, त्यांना असाच बरं जाऊ देईल मी? साधं सोपं आहे का? भगवंतांनी जर आपलंसं केलेलं आहे आणि थोडंसं जर आम्हाला 19-20 झालं तर भगवंत का आमचा हात सोडून देईल का? तर अजिबात नाही. गुरुसुद्धा आमचे हात सोडत नाही हो. असा मी त्यांना जाऊ देणार का? तू एक कर, दरवाजा काही उघडू नको, एकीला बाहेर जाऊ देऊ नको. आणि भगवंत श्रीकृष्ण भगवंत ही लीला रचणारेच. काय केलं असेल? लीला रचणार. पुढची लीला त्यांनी अशी केली, आपली मुरली हातात घेतली, मुरली हातात घेतली, मुखाला लावली आणि काय सुमधुर नादामध्ये ती मुरली वाजवायला सुरुवात केली. त्या मुरलीच्या नादाने मंत्रमुग्ध होऊन त्या गोपिकांचे पावलं हळूहळू हळूहळू भगवंताकडे यायला लागले. भगवंताकडे आल्या. भगवंत जिथे होते त्या नादाने मंत्रमुग्ध झाल्या. देहाचंही भान उरलं नाही. कशासाठी आम्ही आलो, काय मागायचं होतं याचंही भान विसरल्या. देह भाव विसरला. मी कोण आहे, मी कशासाठी इथे आले आहे, या नादाने त्या मंत्रमुग्ध होऊन स्वतःचं भान विसरल्या. जिकडे तिकडे त्यांना भगवंतच दिसू लागले. कृष्णमय त्या झाल्या. जिकडे पाहावे तिकडे त्या भगवंताचं रूप. नवे नवे ते रूप समोर नाही तर त्यांना स्वतःलाच वाटायचं मीच कृष्ण आहे. या कृष्णमय होऊन गेल्या होत्या. सांगायचं तात्पर्य या दृष्टांतावरून हेच आहे की ज्या वेळेस हेच शाश्वत ज्ञान, मला विसरणं, देह विसरणं, देहाची देहबुद्धी विसरणं आणि आत्मबुद्धी, तो मी आणि मी तोच आहे, हे शाश्वत ज्ञान ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होतं त्यावेळेस संशयाला जागा राहते का? त्यावेळेस अज्ञानाला तिथे जागा राहते का? त्या गोपिकांना कशासाठी आलं तर हेच भान विसरलं. आणि हेच तर जगद्गुरु माऊली आपल्या बरोबर आहेत. आणि आम्हालाही हेच गोपिकांना जे होतं ना तेच आमच्या मनामध्ये कधी कधी येतं.
हे सांगायचंच नाही आहे दृष्टांत, पण कधीतरी आम्ही परमार्थामध्ये संत संघाला येतो, गुरुसेवेमध्ये येतो आणि गुरुसेवेमध्ये आम्हाला थोडंसं काही कमी पडू द्या, कोणीतरी आमचं मन नाराज करू द्या, काहीतरी आम्हाला जे मनासारखं होऊ देऊ नका. आम्ही काय करतो? संत संघाला यायचं टाळतो, गुरूंपासून लांब जायचा प्रयत्न करतो, गुरुसेवेपासून आपण लांब जातो आणि मग काय होतं? अशाच कर्मधर्म संयोगाने जर आमच्या जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जगद्गुरू माऊलींचं आगमन झालं, मग हा जो शिष्य असतो, ज्यांनी सोडलेलं असतं संत संघ, ज्याने सोडलेलं असतं गुरुसेवा, तो संत संघ खाली मान घालून ज्यावेळेस गुरुदेवांच्या चरणाजवळ येतो ना, त्यावेळेस जसं भगवंताने लीला केली, अंतरंग जाणणारे आहे माऊली, आणि त्यांनी ते काय बोलतात? रागवत नाही, ते रागवत नाही. ज्यावेळेस तो समोर येतो त्यावेळेस म्हणतो, फार दिवसातून आले हो तुम्ही, काय रागवलात का तुम्ही आमच्यावर? अहो दुसऱ्यांना म्हणता, अहो हे खूप जुने भक्त आमचे, हे खूप जुने. बस एवढंच ते शब्द गुरु माऊलींचे अमृत बोल त्याच्या कानावर पडावे आणि अंतरंग उन्मळून जावं. मनामध्ये जो विकल्प निर्माण झाला होता, जो मनामध्ये संशय निर्माण झाला होता, त्याच्या तो निघून जातो आणि परत तो संत संघामध्ये, परत तो गुरुसेवेमध्ये आपल्या स्वतःला झोकून देतो. असे कितीतरी शिष्य, कितीतरी भक्त गुरु माऊलींनी मायेने, प्रेमाने, आपल्या रसभरीत वाणेने त्यांना सोडलंच नाही. सांगायचं मर्म एकच आहे, शिष्य आपल्या अज्ञानपणामुळे गुरुपासून लांब जातो, पण गुरुने हात पकडलेला असतो. गुरुदेवांनी आपला याच जन्मात हात पकडलेला नसतो, तर अनंत जन्मापर्यंत. म्हणून तर जगद्गुरू आपल्याला सवंगडी म्हणतात. आपण त्यांचे मागचे जन्म त्यांना आठवत आहे, आपल्या अज्ञानपणामुळे आपल्याला आठवत नाही. याही पुढे यांच्या जन्मानंतरही ते आपल्याच बरोबर राहणार आहे, हे त्यांना माहिती आहे. साक्षात परब्रह्म आहे ते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म. आणि तेच जे भगवंताने सांगितलं तेच आपल्या जगद्गुरू माऊली सांगतात. कारण संत हे काय असतात? आईच्या भूमिकेने असतात. हे इतकं सुंदर ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमधलं. हे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान देत असताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ही जी कथा आहे ना, की हे अर्जुना, तू काही काळजी करू नकोस. परमार्थ मिळवणं हे प्रत्येकाचं काम आहे, याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. परंतु काही लोकांच्या मनामध्ये संशय असतो, आणि एकदा का संशयाचं भूत मानगोटीवर बसलं की माणूस सहजासहजी ते स्वीकारायला तयार नसतो. जे सत्य असतं ते सत्य स्वीकारायला तयार नसतो. संशय माणसाच्या नाशाला कारणीभूत होतो हे त्यालाही माहिती असतं. परंतु संशय म्हणजे जीवनातलं एक अंतिम सत्य नाही आहे. त्यामुळे हा संशय दूर करणं कठीण नाही आहे. तो ज्ञानरूपी खडगानं म्हणजे तलवारीने दूर करता येईल, कठीण नाही आहे. आता इथे खडक म्हणजे तलवार हा शब्द वापरलेला आहे भगवान कृष्णाने. आपण तलवारीनं केव्हा घाव घालतो? की ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला संपवून टाकायची असते, कापून टाकायची असते, ती परत जोडली जाता कामा नये अशी अवस्था असते. तेव्हा आपण काय करतो? तलवारीनं घाव घालतो, दोन तुकडे करून टाकतो, नेस्तनाबूत करून टाकतो. भगवंत काय सांगतात की अर्जुना, की अरे अशा लोकांच्या मनात, संशय येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जरी भ्रम निर्माण झाला आणि तो परमार्थापासून मुकण्याचा प्रसंग निर्माण झाला, तरी तू काही चिंता करू नकोस. ज्ञानरूपी तलवारीचे घाव घालून त्याच्यातला जो भ्रम आहे तो दूर करणं कठीण नाही आहे. तो आपण करणार आहोत. तर तू आता ही सगळे मरगळ सोडून दे आणि तू योद्धा आहेस, युद्धाला तयार झालं पाहिजे. आपला जन्म जो आहे हा जन्म परमार्थ करण्यासाठी आहे. तेव्हा हा परमार्थाचा ज्ञानदीप आपण नंतर लावूयात.
पण तुला आधी पहिलं उभं राहिलं पाहिजे, तयार झालं पाहिजे युद्ध खेळण्यासाठी. बघा भगवंत किती म्हणजे कसा त्याला असा अर्जुनाला बोलण्यामध्ये गुंतून अर्जुनाला इथपर्यंत घेऊन गेलाय भगवंत की सद्गुरूंच्या भूमिकेमध्ये आलाय भगवंत. सारथ्य करण्याचं जे सारथी काम आहे ते भगवंत विसरलं की काय, असा तुम्हाला आणि मलाही प्रश्न पडलाय. पण भगवंत काहीच विसरलेलं नाही आहे. अर्जुन योद्धा आहे हेही विसरलेलं नाही, आणि मी एक सारथी आहे आणि रणांगणावर उभा आहे, आणि मला अनिती आणि नीतीचं युद्ध करायचं आहे. अधर्म आणि धर्माचं युद्ध करून अधर्म हा नेहमी नाशाला कारणीभूत असतो आणि असत्य नेहमीच असत्य ठरतं, सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते हे शिकवायचं आहे भगवंताला. पण भगवंतानं काय केलेलं आहे की अशा भूमिकेत गेला की तो सद्गुरूच्या भूमिकेत गेला. जे सद्गुरू काम करतात, सद्गुरू काम काय करतात तर त्यांच्याकडे येणारा जो जीव आहे म्हणजे जो साधक आहे, या साधकाच्या मनातला पहिला संशय काढून टाकतात आणि साधकाला अशा प्रकारे प्रवृत्त करतात की 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ योनी कोणती असेल तर मनुष्य योनी. या मनुष्य योनीमध्ये सगळ्यात ज्येष्ठ काय असेल तर ज्ञान. भगवंतानं या प्राण्याला, या जीवाला, या आत्म्याला ज्ञान नावाची शक्ती जादा दिली. या शक्तीचा वापर करून त्याने काय केलं पाहिजे, नित्य कर्म, नित्य यज्ञ, यज्ञ कर्म म्हणण्यापेक्षा नित्य यज्ञ करत असताना या चराचरामध्ये जो वावरणारा आहे, जो नित्य आहे, जो निश्चल आहे, जो चराचर व्याप्त आहे, अशा परमात्म्याला आपल्यामध्ये शोधणं हे माणसाचं काम आहे. म्हणून खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाचा धर्म काय, समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधामध्ये सांगितलंय माणसाचा धर्म काय असला पाहिजे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्धिस्ट काय असला पाहिजे धर्म. तर समर्थ रामदास स्वामी सांगतात धर्मा माझी धर्म, स्वधर्मी राहणे स्वधर्म. धर्मा माझी परमधर्म, स्वधर्म राहणे, स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे स्वतःच्या रूपाचा शोध घेणं हा तुझा धर्म आहे. आता स्वतःला संपूर्ण चराचरात शोधायचं आहे म्हणजे काय करायचं, म्हणजेच परमार्थ करायचा. आता परमार्थ म्हणजे काय, परम अधिक अर्थ. परम काय, परमचा अर्थ आहे श्रेष्ठ, आणि अर्थाचा अर्थ आहे ज्ञेय वस्तू. आता जगामध्ये जर अभ्यास केला तर या ज्ञेय वस्तूपेक्षा मौल्यवान वस्तूच कोणती नाही. मागच्या समासामध्ये सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलीने की जर वजन करायचं असेल तर पृथ्वीच्या तोलामोलाची वस्तू आली तर वजन करता येईल. अमृताचं उदाहरण द्यायचं आलं तर अमृताला अमृताचंच उदाहरण द्यावं लागेल. तसं ज्ञेय वस्तू जी आहे
ती अमौलिक आहे. म्हणून मीराबाईने एका आपल्या अभंगामध्ये सांगितलंय, पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमौलिक दी मेरे सद्गुरु. हे वस्तू देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त सद्गुरूंना आहे. ही अमौलिक वस्तू म्हणजे काय तर परमात्मा. या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होणे म्हणजेच परमार्थ आहे. आणि हे यथार्थ ज्ञान होण्यासाठीच आपल्याला देवानं काय केले, बुद्धी दिलेली आहे. ही बुद्धी जर आपण योग्य प्रकारे वापरली आणि आपल्याला निकष लावायला सुरुवात केली की 84 लक्ष प्राण्यांमध्ये आपल्यालाच का बुद्धी दिली असेल. आपल्याला एवढी जी प्रगल्भ बुद्धी दिली, बाकीच्यांनी काय केलं होतं की भगवंतांनी त्यांना का नाही दिली एवढी. मी तुम्हाला तुमच्या मनामध्ये जो निर्माण झालेला संशय आहे, काही जणांच्या मनामध्ये संशय आहे की खरंच मनुष्य जन्माचं हेच कर्तव्य आहे का, तर त्याचं उत्तर आहे होय. प्रपंच करता करता स्वतःचा मोठा अर्थ समजून घेणे म्हणजेच परमार्थ करणे हेच माणसाचं अंतिम ध्येय आहे. त्याचवेळी माणूस म्हणून जगू शकतो. त्यानं पुढे आणखीन प्रयत्न केला तर तो नारायण स्वरूपी होऊ शकतो. आज इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती माणूसच आहे असं म्हणता येणार नाही. आरोप आहे ना. आपण दिसायला माणूस आहोत, पण माणसाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यापैकी बऱ्याच जणांजवळ फारच कमी आहेत. मानवता नावाचा जो धर्म आहे तो आपल्या हातून किती पाळला जातो. आपण त्याच्यापासून वंचित का आहोत, तर त्याचं कारण आहे आपल्यामधले विकार. काम क्रोधादी जे विकार आहेत हे आम्हाला अज्ञानाच्या खाईमध्ये पाडतात. म्हणून मी माझ्या एका गजरामध्ये सांगितलं, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नरदेह तू वाया घालवू नको रे. हे अज्ञान काढून टाक की मला फक्त आणि फक्त प्रपंच करण्यासाठी जन्म आहे. अरे प्रपंच करायचाच आहे बाबा. कुत्रा, गाढव, घोडा, उंदीर सगळेच प्रपंच करतात, पण तू त्याच्यापेक्षा बुद्धिवान प्राणी आहेस. त्या ह्या बुद्धीचा वापर करून तुला परमार्थिक बनायचं, स्वतःचा अर्थ समजून घ्यायचा आहे. जे चैतन्य ब्रह्मांडात आहे ते आपल्या पिंडात सुद्धा आहे. त्याची रिप्लिका आपण आहोत. किंवा जे चैतन्य चराचरात आहे, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हो या पखाल्याच्या रेड्यामध्ये सुद्धा मीच आहे म्हणून. हे ज्यावेळी यथार्थ सत्य ज्ञान आपल्याला होतं त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं परमार्थिक झालेलं असतो. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ठीक आहे, काळजी करू नकोस अर्जुना. हा जरी भ्रम झाला असेल, संशय मनामध्ये काही जणांच्या येणार, पण काळजी करण्याची गरज नाही. सद्गुरू त्यासाठी सक्षम आहेत. ते सद्गुरू आपला ज्ञानरूपी खड्गानं जो संशय आहे, जिथे भ्रम निर्माण होतो, त्या अविवेकाला छाटून टाकतील आणि विवेक जागृत केला की आपोआपच हे संशयाचं जाळं दूर होईल आणि तो माणूस परमार्थ पदाला, मोक्ष पदाला चाहता होईल. आता भगवान कृष्ण अर्जुनाला पुढच्या अध्यायामध्ये काय सांगतात ते ऐकण्यासाठी आपण पुढच्या रविवारी परत भेटूया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की